डे 1ला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आर यूट्यूब चॅनल बिकॉज इट इज गोइंग टू बी आर्स अँड इट इज आर चॅनल अँड आर चॅनल ऑफिशियली हॅज 100K सबस्क्रायबर्स. आज आहे 8 जून आणि सकाळी वी हिट 90K सबस्क्रायबर्स विच मीन्स आता फक्त 10,000 सबस्क्रायबर्स बाकी राहणार फॉर अस टू हिट 100K. म्हणजे तो सिल्वर बटन आपल्याकडे येईल. नोव्हेंबरमध्ये आपण चॅनल स्टार्ट केलं होतं. इन समथिंग एप्रिल आपण 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केले होते. 5 महिने लागले 50,000 व्हायला. आज जून आहे. जेव्हा मी 50,000वाली थँकिंग व्हिडिओ बनवली होती तेव्हा मी म्हणाले होते की सप्टेंबर, कारण 50 व्हायला 5 महिने लागले तर पुढचे 50 व्हायला पण 5 महिने लागतील असं मोजून मी म्हणाले होते की सप्टेंबरपर्यंत आपले 100K होतील. बट हे मला बिलीवच होत नाही आहे की जूनमध्येच आपले 100K होणार आहेत. एप्रिलमध्ये मी म्हणाले की सप्टेंबरमध्ये होतील पण जूनमध्येच आपले होणार आहेत. ही मोमेंट खूप अशी आहे. आय फील व्हेरी ग्रेटफुल. मी खूप खूप रेअर पॉईंट्समध्ये इमोशनल असते की आणि आता मला थोडंसं इमोशनल वाटत होतं म्हणून त्यामुळे मी असा विचार केला की आपण थोडं रेकॉर्ड करूया, बघूया आपल्याला रडता येतं आहे का कॅमेरा चालू ठेवून. येत नाही, पॉसिबल आहे की नाही. बट तुम्ही रोज सबस्क्राईब करताय, रोज कोण नाही कोणतरी नवीन असतं. खूप अशी लोकं आहेत ज्यांनी डे 1पासून बघितलं आहे. खूप लोकं आहेत जी नवीन आहेत पण तुम्ही सेम प्रेम देत आहे. द काइंड ऑफ लव, ते बोलतात ना, इट फील्स होम. म्हणजे मी कसंही बुचडा बांधून कसंही बिना मेकअपचं मी तुमच्यासमोर येऊन बोलू शकते आणि फॉर शुअर मला माहिती आहे की तुम्ही हेच कमेंट करणार की ताई तू खूप छान दिसतेस, ताई तू खूप गोड दिसतेस. दॅट इज होमली. मी अशी जशी माझ्या घरात फिरते आणि माझे मम्मी पप्पा बोलतात की वाव तू छान दिसते, फंबल वाढला पण ते पण तुम्ही इग्नोर करता जसे माझे मम्मी पप्पा करतात. तसं तुम्ही पण मला माझ्या फॅमिलीसारखे आहात ऑफकोर्स, बिकॉज तुम्ही स्वतः मला माझ्या फॅमिलीसारखं ट्रीट करता. करेक्ट बोलले मी. यू गाईज आर माय फॅमिली, आय एम युअर फॅमिली. कळतं आहे तुम्हाला. म्हणून हे जे काय मी बरळते ना दॅट इज टू स्टॉप माय सेल्फ फ्रॉम क्राय. म्हणजे कुठेतरी होतं की हा यूट्यूब आपल्याला स्टार्ट करायचं आहे, आपण यूट्यूब स्टार्ट करूयात. बट यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर कधीच मी विचार नव्हता केला की विदिन 7 ते 8 महिने आपल्या हातात तो प्ले बटन असेल. काही दिवसात असेल आपल्या हातात यूट्यूबचं प्ले बटन. आय जस्ट होप की मी कधी गिवअप नाही करणार या गोष्टीवर. आय विल नेवर एवर गिवअप. कितीही काही मला वाटलं की नाही होत आहे, आय वोंट गिवअप ऑन दिस. आज होतं 9 जून आणि आज 91,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत. मोर 9,000 सबस्क्रायबर्स अँड वी हॅव आर प्ले बटन. गाईज 10 जून आणि 92K सबस्क्रायबर्स म्हणजे फक्त 8,000 सबस्क्रायबर्स बाकी आहेत फॉर 100K. आज इमोशनल नाही फील होत आहे, आज थोडा हॅपी एक्साइटेड फील होत आहे. बघूया आता हळूहळू एक हजार वाढत जातील तेव्हा कसं वाटेल. गाईज इट इज 12 जून. रात्रीचे 12:15 झाली आहेत आणि आत्ता आपले 93K सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. अजून 7,000 सबस्क्रायबर्स बाकी आहेत फॉर 100K. तर आज आहे 12 जून आणि आपले 94,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत. फक्त 6,000 बाकी आहेत आणि मी आता बसमध्ये आहे बिकॉज मी आणि मम्मी आम्ही कृष्णेश्वरला चाललो आहे. लेट्स गो. गाईज इट इज 14 जून. ॲक्च्युली 13 जूनला समथिंग 11:30 की 10 वाजता आपले 95,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. तेव्हा मी ट्रॅव्हल करत होती, बसमध्ये होती. ऑफकोर्स आम्ही लोक रिटर्न येत होतो कृष्णेश्वरवरून म्हणून मी ते रेकॉर्ड नाही करू शकले. बट नाव दॅट आय एम रेकॉर्डिंग घरी 3 वाजता मी हे रेकॉर्ड करते. मोर 5,000 सबस्क्रायबर्स टू गो. गाईज आज आहे 14 जून आणि आज नेमके संध्याकाळीच म्हणजे 9च्या आधीच आपले 96,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. ओनली 4,000 सबस्क्रायबर्स टू गो. गाईज आज आहे 15 जून आणि मगाशी 8:30 वाजता आपले 97,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले.
3,000 more to go and then we apply for the silver button. जसे तसे ना दिवस असे जवळ येतात, मला असा धगधग धगधग होत आहे. खूप छान पण फील होत आहे, खूप जास्त इमोशनल पण फील होत आहे. बघूया. गाईज, रात्रीचे 12 वाजलेत आणि आज आहे 17 जून आणि आपले 98K सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. ऑफकोर्स 98K व्हायला थोडा वेळ लागला, काल लवकर झाले होते. 97, 98 थोडे लेट झाले पण झाले आहेत. 2000 मोर सबस्क्रायबर्स टू गो. गाईज, तर आज आहे 18 जून गुरुवार, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि जस्ट आपले 99,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. शेवटचा 1,000 शेवटचे सबस्क्रायबर्स बाकी आहेत आणि आपले 100K 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील यूट्यूबवरती. जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं, मी तेव्हा जेन्युनली सांगते, ज्या दिवशी मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं, मी नव्हता विचार केला की कधीतरी आपले 100K होतील, कधीतरी होतील तेव्हा होतील असा विचार केला, पण एवढ्या लवकर होतील असा जेन्युइनली विचार नव्हता केला. जेव्हा मी दुसऱ्यांचे यूट्यूब व्हिडिओज बघायचे, मला असं जेव्हा आवडायचं दुसऱ्यांचे यूट्यूब व्हिडिओज बघायला, किंवा जेव्हा असं मला वाटायचं की माझाही यूट्यूब चॅनल असला पाहिजे, तेव्हाही मी कधी असा ह्या माइलस्टोनचा विचार नव्हता केला की मला हे अचीव करायचं आहे. ध्यानी मनी नसताना ही गोष्ट झाली आहे. म्हणजे ऑफकोर्स ध्यानी मनी होतं की यूट्यूब स्टार्ट करायचं आहे, पण एक सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं ना की आपल्याला फक्त करत राहायचं, काम करत राहायचं आहे. तसं होतं ते की यू जस्ट हॅव टू गो डू, कीप डुईंग, आणि जे काय मिळतं आहे ते मिळतं आहे. बट जे काय मिळतं आहे ते खूप आहे, खूप म्हणजे हिशोबाच्या बाहेर आहे, आणि ती फीलिंग इज अनरियल. इट्स लास्ट 1,000 सबस्क्रायबर्स शेवटचे. म्हणजे ही फीलिंग मला जाम भारी का वाटते माहिती आहे, कारण परत मी 99,000 ह्या आकड्यावर नसेल, परत 100K क्रॉस करायची फीलिंग मला नाही मिळणार. दिस इज काइंड ऑफ द फर्स्ट अँड द व्हेरी लास्ट थिंग दॅट आय विल एक्सपिरियन्स एज 100K ऑन यूट्यूब. म्हणजे तुम्हाला कळत आहे माझं काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे. गाईज, आज आहे 18 जून. सध्यासाठी एवढे झालेत. फर्स्ट एव्हर इन्स्टा लाईव्ह, आणि मी माझं 100K माझ्या इन्स्टा लाईव्ह सोबत सेलिब्रेट करणार आहे. इथे काउंट सुरू आहे. उचलत नाहीये तो. मी पकडू का कुठे? 94, 95, लास्ट 5. 6. तो उचलत. उचलत नाहीये तो. यू. Congratulations. मी कशी वेड्यासारखी चालली आहे. थँक्यू. हॅलो साहिल. झाले. हां. गाईज, थँक्यू सो मच, तुम्ही लोक या लाईव्ह मध्ये आलात. थँक्यू. तुम्ही मला रडताना बघताय. ठीक आहे. फायनली वी हिट द 100K वाला माइलस्टोन, आणि ते जे काय फटाफट झालेत शेवटचे, ओ गॉड, मला नाही माहिती आहे इथे रेकॉर्ड झालं असेल की नाही, बट इट्स स्टोर्ड विथ मी, इट्स स्टोर्ड ऑन दिस लाईव्ह. मम्मी बाबा हाय करा, तुम्ही पण दिसताय. इट्स स्टोर्ड इन द लाईव्ह. गाईज, थँक्यू सो मच, तुम्ही लोक या लाईव्हमध्ये जॉईन झालात. ईच अँड एव्हरी पर्सन हू इज हिअर, हे नंबर बघायला, यू गाईज आर एव्हरीथिंग. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. 100K. मला माझ्या टीमने पण केक पाठवलाय. थँक्यू ग्रम्पी गाईज. लव यू ऑल. गाईज रेडी? $100K it is. दुसरे
हे करू ठीक आहे. आईज माझ्या टीमने पाठवलेला केक पण आपण कट करूया. 1 more केक. गाईज याने माझं 100K गिफ्ट आणलंय आणि जेव्हा 100K झाले ना तेव्हा हे दोघं कॅमेराच्या पाठी असलेले आणि हे दोघे जण गायब होते, ट्रॅफिक मध्ये अडकलेले. जबकि मी बोलत होती नका जाऊ पण गेले. पण आता जे काय त्यांनी कव्हर अप करायसाठी आणलंय, हे आता आम्ही एक गिफ्ट इट स्टील कॅनॉट कॉम्पन्सेट, बट ठीक आहे, मी एक्सेप्ट करेन. आमचं एक गिफ्ट आम्ही आता रिव्हील करतोय कारण की आम्ही 100K नव्हते याच्या वेळी. हा तुझा गिफ्ट छोटासा. उघडू? हा उघड. दिस इज व्हेरी रॉंग. हे तुम्ही नाही केलं पाहिजे. आता हे रॉंग काय भाई? मूड स्विंग्स वरती डिपेंड. काय रॉंग? हे दिलंय बरोबर टायमावर दिलं ना भाई. बरं. ते ना थोबाड बघ कसं आता उलट करत बस. सेम आहे, सेम दिसतं. गाईज 24 hours झाले आहेत आपले 100K सबस्क्रायबर्स होऊन. मी प्रोसेस करायला लेजिट 24 तास घेतले आहेत की हो आपलं हा माइलस्टोन अचीव झाला आहे. मी विचार केला की ही जी थँकिंग व्हिडिओ आहे ती मी काल झाल्या शूट करेन, बट ॲज यू नो दिस वॉज मी वेन वी हिट 100K सबस्क्रायबर्स. तर दॅट इज द मेन रिझन. मला ती मोमेंट एन्जॉय करायची होती, मला ती मोमेंट कम्प्लिटली फील करायची होती, म्हणूनच ऑफकोर्स मी रडले. मला रडायला आलं. ते जसे 99,995 वरती गेले, मला असं भरून आलं आणि ऑटोमॅटिकली मी रडले. आणि फन मोमेंट काय झाली माहिती आहे, म्हणजे ऑफकोर्स फन नाही, मी ती चिडले होते त्या मोमेंटसाठी. पण माझे 2 फ्रेंड्स आले होते, विवेक आणि साहिल, जे नेहमी असतात, जे माझ्या 50Kच्या लाईव्हला, इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे लाईव्हला वगैरे असतात. ते दोघे जण आले होते खास टू रेकॉर्ड द मोमेंट अँड टू कीप इट असा प्रिझर्व्ड. पण ते लोक नेमकं गेले केक आणायला आणि नेमकं तेव्हाच धडाधड आपण लाईव्ह जॉईन केल्यामुळे फटाफट सबस्क्रायबर्स वाढले अँड वी हिट द 100K वाला दिस. आणि जेव्हा आपण 100K हिट केला, मी फोन ना साईडला ठेवला होता बिकॉज मी एका फोनने यूट्यूबवरती लाईव्ह होते, एका फोनने शूट करत होते आणि मी विचार केला तर माझे दोन्ही फ्रेंड्स असतील म्हणून मला शूट करायची गरज नाही पडणार. बट एंड मोमेंट दे वर नॉट देअर, सो आय हॅड टू रेकॉर्ड इट इन सम अदर वे. लास्ट टाइम जेव्हा 50K झाले होते तेव्हा मी नेमका रेकॉर्ड बटन बंद केलं होतं आणि तेव्हाच आपले 50K असे स्क्रोल झाले होते, त्यामुळे मी तेही रेकॉर्ड नाही करू शकले. आणि आता जी रेकॉर्डिंग झाली आहे 100K असं स्लाईड होताना, ती पण अशी तुटकी मुटकी क्यूटूसा रॉ नॅचरल मोमेंट झाली आहे. बट दॅट इज अबाउट दिस होल व्हिडिओ. 50K जेव्हा झाले होते, 50Kची थँकिंग व्हिडिओ पण मी मस्त तयार होऊन इयरिंग्स वगैरे घालून मस्त छान बनवली होती. एकदम असं होतं. बट 100K सिन्स पहिला व्हिडिओ, सिन्स 91,000 झाले तेव्हापासून जे तुम्ही व्हिडिओ बघताय ही इट्स व्हेरी रॉ. मी एफर्ट्स नाही टाकले आहेत काहीच. इट्स जस्ट यू गाईज अँड मी. इट इज बिटवीन अस ॲज अ फॅमिली. नो मेकअप, नो परफेक्ट लाईन्स, काहीच नाही आहे. जसं होतं आहे तसं आहे, मी तसं टाकलं आहे आणि मी तसं बोलते आहे बिकॉज दॅट इज वॉट वी आर, रॉ टू इच अदर, व्हेरी दिस असं एकदम घनिष्ठ नातं आहे आपलं. आणि ह्याच आपल्या घनिष्ठ नात्यामुळे आपलं 100K सबस्क्रायबर्सचा माइलस्टोन पूर्ण झालं आहे. ऑफकोर्स दिस इज जस्ट द बिगिनिंग. अजून खूप सारे 100s येतील, खूप असं मिलियनपर्यंत जायचं, अजून खूप मग मिलियन्स येतील. वी हॅव टू डू इट ऑल टुगेदर. आणि ऑफकोर्स तुम्ही लोक माझ्यासोबत आहात, मला विश्वास आहे त्या गोष्टीवर की तुम्ही लोक माझ्यासोबत आहात. बट तुम्ही माझ्यासोबत आहात, दिस गिव्स मी द बूस्ट की रोज मी उठून काम करेन, यूट्यूबवरती पोस्ट करेन, छान नवीन कॉन्टेंट शोधून काढेल, सो दॅट मी पण एन्जॉय करेन आणि मला एन्जॉय करताना बघून तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्ही एन्जॉय करता हे बघून मी अजून खूप जास्त कॉन्टेंट बनवेन. तर थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ज्यांनी तो लाईव्ह जॉईन केला. इट वॉज माय फर्स्ट एव्हर लाईव्ह स्ट्रीम ऑन यूट्यूब आणि हिटिंग 100K ऑन दॅट फर्स्ट एव्हर लाईव्ह स्ट्रीम वॉज लाईक अननोन ड्रीम कम ट्रू. म्हणजे परफेक्शनिस्टची जर स्क्रिप्ट असेल ना तर मे बी अशी असेल. बट खूप छान मोमेंट होती, खूप छान दिवस गेला, मला खूप मजा आली. आणि थँक्स टू ईच अँड एव्हरी वन फॉर सबस्क्रायबिंग टू आवर चॅनल, फॉर लाईकिंग, कॉमेंटिंग, शेअरिंग अँड एव्हरी सिंगल पीस ऑफ एंगेजमेंट जे तुम्ही दाखवता आपल्या पेजवरती. खूप जास्त थँक्यू. आणि मला बऱ्याच लोकांचे असे मेसेजेस वगैरे आले इंस्टाग्रामवरती की आम्ही जनरली कोणाला बघून असं रडत वगैरे नाही, बट तुझं जे माइलस्टोन अचीव झालं ते बघून आम्हाला रडायला आलं बिकॉज इट वॉज आर मोमेंट, इट वॉज आर चॅनल दॅट हिट 100K.
सो या जसं मी डे 1ला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते, तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू आर यूट्यूब चॅनल बिकॉज इट इज गोइंग टू बी आर्स अँड इट इज आर चॅनल अँड आर चॅनल ऑफिशियली हॅज 100K सबस्क्रायबर्स. बट या आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू गणपती बाप्पा की त्याने हे सगळे मोमेंट्स मला दिले आणि मी हे तुमच्यासोबत शेअर करू शकते. ही एक वेगळी मोठी गोष्ट आहे. थँक्स टू माय पेरेंट्स ऑफकोर्स. गाईज बाय द वे लुक एट दिस. सॉरी टर्न झाली थोडीशी. मला मम्मी पप्पानी 100Kचं गिफ्ट दिलं आहे. रोज गोल्ड रिंग आहे क्यूटूशी. आणि थँक्स टू मम्मी डॅडी फॉर बिंग देअर विथ मी जेव्हा ती 100K झाले. द वे दे हग्ड. पप्पा पण रडले. त्याने असं चष्मावरती करत असं डोळे पुसताना. आय डोंट कॅप्चर दॅट बट मी ते बघितलं आणि मम्मी तर खूपच खुश होती. मम्मी नुसतं उड्या मारत होती की 100K झाले 100K झाले. बट या आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल. आणि ज्या दिवशी तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना, आपली ही थँकिंग व्हिडिओ, त्या दिवशी घरी आपलं 100Kचं सेलिब्रेशन असणार आहे. म्हणजे माझे फ्रेंड्स, फॅमिली, एव्हरीवन हुम आय अडोर, हुम आय लव्ह, सगळे 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 असणार आहेत. आणि ऑफकोर्स मी ते सगळं व्लॉग करणार आहे सो दॅट तुम्ही गाईज पण असाल माझ्यासोबत ते सेलिब्रेशन व्हर्च्युअली एन्जॉय करायला. तर गाईज हा व्हिडिओ आपण इथेच असं संपूया. स्टे ट्यून फॉर 100K सेलिब्रेशनचं व्लॉग. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजपर्यंत जेवढं प्रेम देत आला तेवढंच प्रेम देत राहा. मी तुम्हाला पण कॉन्टेंट देत राहीन. अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.